आज ना एकदम पौष्टिक असा नाश्ता बनवला आणि इतका मुलांच्या आवडीचा सगळ्यात आवडीचा नाश्ता बनवला. आणि त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागतंय गव्हाचं पीठ आणि पोळ्याला ज्या पद्धतीने कणिक मळतो ना त्या पद्धतीने कणिक मळायची आहे. आता पीठ चाळून घेतलेलं आहे इथं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल मीठ टाकून हे पीठ थोडंसं घट्ट मळायचं आहे. आता घट्ट का मळायचं ते आपण पाहू. आता याच्यातच मी लगेच चपातीची कणिक मळून घेतली, म्हणून पीठ घेतानाच मी थोडीशी जास्तच कणिक घेतलेली आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून ही कणिक मळून घेतलेली आहे. आता कणकेला तेल लावलेलं आहे, थोडंसं तेल लावलं आणि कणिक अशी मळून घेतलेली. आता एक पातेलं ठेवलं, पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आणि त्याच्यावर एक चाळण ठेवलेली आहे. आपण आळूच्या वड्या बनवतो ना ती चाळण ठेवलेली. आता पळपट लाटणं घेऊन थोडासा उंडा घेतला आणि आता याची थोडंसं पीठ लावून याची पोळी लाटून घेते. आता चपातीला आपण आतमधून तेल लावतो, तेल आणि पीठ तसं न लावता मी काय केलं आहे असं तेल काही न लावता चपाती लाटून घेतलेली आहे. आता ही चपाती लाटताना ना जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. आता चपाती घेताना मी थोडीशी मोठीच घेतलेली आहे आणि मला अशा 2 चपात्या लाटायच्या आहे. आता मी हा जो नाश्ता केला होता ना 2 चपात्याचा केला होता, पण तोही कमी पडला. आता मी अशी मोठी चपाती लाटून घेतलेली आहे. आता असा काठाचा ग्लास घेतला आणि त्याच्या अशा गोल गोल छोट्या छोट्या चपात्या बनवून घेतल्या. म्हणजे आपण ज्या पद्धतीने पुऱ्या बनवतो ना त्याच पद्धतीने मी असं ह्या सगळ्या जेवढ्या मोठ्या चपातीतून याच्यामुळे मी मोठी चपाती लाटली होती, म्हणजे जास्त आपल्याच्या चाणक्या निघताना त्या जास्त निघतील म्हणून मी मोठी चपाती लाटून घेतली. आता इकडं पाण्याला उकळी आलेली आहे. आता चाळणीमधून वाफा निघायला लागलेला आहे, म्हणजे पाण्याला उकळी आली. आता मी एक एक चाणकी काढते आणि या चाळणीमध्ये जेवढ्या बसल ना तेवढ्या मी या ठेवून घेतलेल्या आहे. आणि आता ह्या झाकण ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. चाळणीत सगळ्या बसल्या. आता एकमेकांना चिटकतील अशा अजिबात ठेवायच्या नाही, अशाच ठेवलेल्या आहे मी. चाळणीत जेवढ्या बसल्या ना तेवढ्या मी ठेवलेल्या आहे. आता एका वेळेस 8-9 अशा बसलेल्या आहे. आता झाकण ठेवलं आणि याला वाफ द्यायची. आता झालेल्या कसं काय कळण. आता बाकीच्या लाटून मी वाफेचं झाकण ठेवलेलं आहे ना त्याच्यावर ठेवल्या, म्हणजे त्यालाही थोडीशी वाफ बसत आणि एकाच वेळेस 2-2 वेळेस शिजल्या जातील. आता 10 मिनटं थोडासा कलर चेंज झाला, म्हणजे बदलला, थोडासा काळपट झाला की हे आपलं शिजलं आहे असं समजायचं. आता इकडं काय आहे, मला काय या नाश्ता बनवण्यासाठी ना जेवढ्या भाज्या लागत्या ना मी तेवढ्या कट केलेल्या आहे. टोमॅटो कट केला, शिमला कट केली, कोबी आधीच कट केलेला आहे मी आणि थोडंसं असं लांब लांब पातळ असं कट केलेलं आहे सगळ्या भाज्या. आता या भाज्या ना जेवढ्या लागतात ना तेवढ्या एका ताटामध्ये काढून घेतल्या आहे. आता या झाल्या की नाही 10 मिनटं झालेले आहे. मग वाफ झाली का आता एक झाकण काढताना ना मी सांडशी घेतलेली आहे. वाफ ही हाताने काढायला गेलं की वाफ हाताला लागण आणि चटके बसण्याची शक्यता आहे. या बघा अशा झालेल्या आहे. थोडासा असा शिजलेल्या आहे, थोड्याशा कडक आणि काळपट झालेल्या आहे, म्हणजे आपला ह्याच्या चाणक्या केलेल्या आहे ना त्या शिजलेल्या आहे. आता सगळ्या ह्या थंड होण्यासाठी मी काढल्या आणि ज्या डबल लाटल्या होत्या पुन्हा केलत्या ना त्या पुन्हा वाफ द्यायला ठेवलेल्या आहे. आता या बाकीच्या ज्या झालेल्या आहेत मी थंड होण्यासाठी ठेवल्या आहे. आता एक शिमला ना पिवळी झालेली होती, मग तीही कट केली. या नाश्त्यामध्ये पिवळी शिमला जी आहे ना ती पण छान दिसल म्हणून ती पण कट केली. आता ही तळायची जी मिरची आहे ती पण अशी छोटे छोटे तुकडे केले त्याचे. ही तिखट नसती.
कांदा घेतलेला आहे, तो पण उभा पातळ पातळ असा कट केलेला आहे. लसूण काय केलं मी, न सोलताच अशी लसणाची कांडी घेतली आणि विळीने अशी कापून काढली आणि हाताला चोळला, म्हणजे लसूण सोलून निघाला. आता 2 कांड्या लसूण सोलून घेतला आणि त्याचे मधोमध तुकडे केले. आल्याचेही छोटे छोटे काप केले. आता हे जे चणक्या आहे ना, ते अशा एकमेकांवर ठेवून मी कट केल्या, एकदम पातळ पातळ. आपण जसे नूडल्स बनवतो ना त्या पद्धतीने मी कट केल्या. पण काय झालं, एका वेळेस 3 न घेता 3 2 न घेता एक घेऊनच कट केली. आता ह्या काय झालं, मला एक कुटाणा झाला. ते एकमेकांना मी दाबून अशा कापल्या ना, एकमेकांना चिटकल्या. मग त्यानंतर मी काय केलं, एकच चाणकी घेतली आणि ती अशी कट केलेली आहे एकच. आता त्या म्हणजे वेगवेगळ्या झाल्या, पण त्याला मग अशा एकमेकांच्या चिटकलेल्या आहे ना, त्या काढाव्या लागल्या मला. आता एक कढाई ठेवलेली आहे. आता सगळं मी जे झाले ना त्याचे नूडल्स बनवून, म्हणजे नूडल्स जसे असते तसं कट केलं. आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. लसूण आलं कट केलेला आहे, तोही तळायला तेलामध्ये टाकला आणि जास्त काळा होऊन न देता थोडासा असा हलकासा तळला की त्याच्यामध्ये उभा कापून घेतलेला कांदा जो आहे ना, तो असा हाताने चुळून टाकलेला आहे, म्हणजे तो कांदा सुट्टा सुट्टा होईल. कांदाही जास्तच लाल होऊन दिलेला नाही आहे. आता याच्यामध्ये ही कापून घेतलेली एक मिरची होती ना, ती पण टाकली कट केलेली. उभा कट केलेला टॉमॅटो टाकला, तोही हलकासा असा शिजून दिला. आता याच्यातल्या जेवढ्या भाज्या टाकतो ना, तो जास्त शिजून नाही दिलेल्या. मीठ टाकलं. आता ही कापून घेतलेली शिमला जी आहे ती पण टाकली. आणि सगळ्यात शेवट हा कट केलेला कोबी तो पण टाकला. आता याच्या सगळ्या भाज्या फक्त हलक्याशा अशा वाफ देऊन घ्यायची, जास्त शिजवायच्या नाही. आता याच्यामध्ये टॉमॅटो सॉस 1 चमचा, तोही हलकासा या भाज्यांमध्ये मिक्स झाला की त्यामध्ये आता हा पिझ्झा सॉस तो पण टाकला 1 चमचा. आता याच्या सोया सॉस पण तो नव्हता माझ्याकडं, पण तोही टाकला चालेल. नाही तर फक्त आपला टॉमॅटो कॅचअप असला ना तोही चालेल. आता ही शेजवान चटणी तीही टाकली थोडीशी. आता चिली फ्लेक्स टाकलेला आहे थोडासा. आता हे काही मसाले, चायनीज मसाले ते पण टाकले. मिक्स असे काही मसाले ते टाकले. हे बघा, आता बाकीचे नूडल्स मी असे सगळे कट केले. आता हे वाफवून घेतल्यामुळं ना अजिबात चिकट होत नाही. आणि आता हे जे नूडल्स केलेले आहे ते मी या सगळ्या भाज्यांमध्ये टाकलं आहे. आणि विकत जसे आणतो ना त्यापेक्षाही पौष्टिक आणि चविष्ट असे नूडल्स झालेले आपले. हे बघा, मुलं तर अगदी आवडीला किंवा मग डब्यासाठी दिले ना पौष्टिक असे हे नूडल्स एकदा नक्की बनवून बघा.